हाय फ्रेंड, माझं नाव मोहसिन हुसेन शेख आहे. आज मी आपल्यासमोर ही मागे दिसते ही शाळा, या शाळेचे नाव आहे ज्ञान संपदा प्राथमिक शाळा. आणि ही शाळा आहे शिवाजीनगर पोस्ट ऑफिसच्या जस्ट बाजूला. या शाळेचं व्हिडिओ बनवायचं तात्पर्य हे होतं की माझ्या मित्रांनो, काही वर्ष झाली ही शाळेचं आहे ना प्रोग्रेस आहे ते डाऊन झाले. या वर्षी एकही ॲडमिशन घेत नाही या शाळेमध्ये. कारण काय की ही शाळा आहे, ऐकायला आला असं तर खरं काय ते देव जाणे, की ही शाळा विकली गेली आहे. आणि या शाळेचा जो नवा मालक आहे त्याच्या बाजूला बघा तुम्ही या साईडला आणि त्या साईडला नवीन इमारती बनल्या आहेत. आणि या इमारती प्रायव्हेट शाळेच्या रूपामध्ये होणार आहेत. प्रायव्हेट शाळा म्हणजे इंग्रजी मीडियम शाळा. तर प्रश्न हा आहे, ही शाळा जी होती ही प्रायव्हेटमध्येच होती, पण संस्थेच्या अंडरमध्ये ही शाळा असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी फार कमी दरामध्ये शिक्षण होतं इकडं. पण आता प्रश्न हा झाला आहे की ही शाळा बंद व्हायच्या कडेवर आली आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रातल्या काही लोक या शाळेवरती लक्ष देत नाही. आता तुम्ही म्हणणार ही शाळेवरती कसं लक्ष द्यायचं. आता तुम्ही मला सांगा, जर का प्रत्येक शाळा प्रायव्हेट झाली तर ह्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडं इंग्लिश मिडियमच शाळा असणार. आपलं कर्तृत्व फक्त इथपर्यंतच आहे का की रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी, फेरीवाले किंवा हातगाडीवाले या लोकांनाच आपण मराठी शिका, मराठी बोला हेच म्हणणार का? जर का महाराष्ट्रामध्ये मराठी शाळाच नसली तर आपले पोरं तरी कुठं मराठी शिकणार? एक ना एक दिवस असं येणार की आपल्या स्वतःच्या पोरांना आपल्याला मराठी शिकवायसाठी एक ट्युशन लावावी लागणार आहे. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघा, कित्येक जागेवरती प्रायव्हेट शाळा म्हणजे फक्त आणि फक्त इंग्लिश मिडियम, का मराठी मीडियम का नाही, हा प्रश्न असा उभारलेला आहे. इतकी चांगली चालत होती ही शाळा, एवढे पोरं इकडे शिकत होते. आज या शाळेमध्ये ॲडमिशनच नाही घेते. या शाळेची दुर्दैवी ही झाली आहे की ह्या शाळेमध्ये शाळेचं फ्लोरिंग वगैरे सगळं जमीन वगैरे वर खाली झालेलं आहे. पण आता या शाळेतले जे अधिकारी आहेत ते म्हणत आहेत की ही शाळा आता ॲडमिशन घेणार नाही. का नाही घेणार? कदाचित बंद होणार असेल म्हणूनच नसेल घेणार ना. आणि ह्या शाळेतल्या स्टुडंट लोकांच्या जीवाशी खेळलं जाते. कारण की ह्या शाळेच्या पोरांना आजूबाजूच्या बनलेल्या इमारतीमध्ये पण ट्रान्सफर केलेलं नाही आहे आणि ॲडमिशन घेतही नाही आहे. तर इंग्रजी शाळेच्या हिसाबाने ही शाळा पण हळूहळू पडणार आहे, हळूहळू त्या पद्धतीकडे चालली आहे. तर माझा प्रश्न आपल्याकडे एवढंच आहे माझ्या मित्रांनो, की ह्या शाळेसारख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागेवरती इंग्लिश मिडियमच शाळा चालू झालेली आहे. तर मला तुमच्याशी ही अपेक्षा आहे, याच्याबद्दल तुम्ही काहीतरी विचार करा. इकडे काही राजनीतिक लोक येतात. ही शाळा गोवंडीमध्ये आहे. गोवंडीमध्ये शिवाजीनगर पोस्ट ऑफिसच्या बाजूला शाळा आहे. काही लोक येतात, ह्या मस्जिदीमध्ये भोंगे लागलेत, त्या मस्जिदीमध्ये भोंगे लागलेत. पण शाळेच्याबद्दल कोण विचार करणार? लेकरांच्या शिक्षणासाठी कोण बोलणार? का आपलं कर्तृत्व नाही आहे का की ह्या महाराष्ट्राच्या ज्या भविष्य आहे, जे आपले पोरं आहेत ते चांगल्या शाळेत शिकावीत? हां, भविष्य म्हणजे लहान लेकरच ना. मग त्यांच्या शिक्षणासाठी का खेळलं चालतंय? माझा प्रश्न आहे. या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जर का मराठी मीडियमच प्रायव्हेट नसला तर कसं चालणार? कसं शिक्षण पुढं होणार आणि कसा आपला मराठी माणूस पुढे जाणार? कदाचित हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. एकदा आपल्या स्वतःला विचार करा. हा प्रश्न मी कुठल्या प्रशासनाला नाही विचारत आहे. हा प्रश्न मी आपल्या महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विचारतो की तुम्ही तुमच्या स्वतःला प्रश्न विचारा की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा का नाही, आणि नाही आहे तर याच्याबाबत कोण उत्तर देणार? हां, आज तुम्ही लाडकी बहीण म्हणून योजना म्हणून लाखो करोडो रुपये देत आहेत. आपल्या महाराष्ट्रावरती 11 लाख करोड रुपयाचं कर्ज झाले. याचा जबाबदार कोण? आणि वर शिक्षणाबाबत कोण बोलत नाहीये. तर माझ्या मित्रांनो, जरा जागे व्हा आणि आपल्या शिवरायांच्या ह्या महाराष्ट्राला वाचवायचा प्रयत्न करा. आणि मराठी मीडियम शाळेला पण चांगल्या प्रकारे आपण जर का इंटरेस्ट घेतलं नाही तर मग समोरचा व्यक्ती पण इंटरेस्ट घेणार नाही. इंग्रजी हे गरजेचं आहे, बहुतेक चांगली गोष्ट असल्या पाहिजे, पण महाराष्ट्रात मराठीही गरजेचं आहे हे कळलं पाहिजे लोकांना. तर माझी विनंती आहे, जर का इंग्रजी मीडियम ही शाळा असली तर तिकडे मराठीचा टॉपिक चांगल्या जोराशोरामध्ये चालावा. तर जर का
ह्या व्हिडिओमुळे कुणाच्या पण भावनेला ठेच पोचली असेल तर मी माफी मागतो, पण आपण विचार करावा की महाराष्ट्रामध्ये आपल्या पोरांना, लेकरांना, बाळांना मराठी शिक्षण हे गरजेचं आहे. प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या आणि अशाच व्हिडिओ मी बनवत राहणार. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. थँक्यू.